आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। वर्सुआईची यात्रा मोठ्या थाटामाटात भक्तिमय वातावरणात संपन्न। पत्रकार कैलासराजे गरत खारपाडा पेण यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे वाशी गावातील आई भवानी जगदंबा वर्सुआईची यात्रा मोठ्या थाटामाटात उत्साहात संपन्न। भक्तांच्या हाकेला धावणारी, नवसाला पावणारी वाशी गावची आई भवानी जगदंबा वर्सुआई माऊली पेण तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या वाशी गावातील आई भवानी जगदंबा वर्सुआईची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली। आई जगदंबेच्या अनेक रूपांमधील एक रूप म्हणजे आई भवानी जगदंबा वर्सुआई होय। महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पेण तालुक्यातील वाशी या गावातील 12 एकर जमिनीत पसरलेल्या विस्तीर्ण तळाच्या किनारी आई भवानी जगदंबेचे सुंदर नेत्रसुखद शिवकालीन जागृत देवस्थान आहे। श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी आई भवानी जगदंबा वर्सुआईचे दर्शन घेतल्याने अनेक पुरावे इतिहासात आहेत। आई जगदंबा वर्सुआईचे दर्शन घेण्यासाठी तसेच यात्रेतील मनमोहक रूप बघण्यासाठी अनेक भक्त देशभरातून येत असतात। कामधंद्यानिमित्त बाहेरगावी विदेशात असलेल्या ग्रामस्थ आणि भक्तगण आवर्जून वर्सुआईच्या यात्रा सोहळ्यानिमित्त उपस्थित राहून जगदंबे चरणी लीन होतात। मंदिराच्या समोर मुख्य कमान असून पेशवेकालीन 2 दीपमाळ असून दुपारी मानाच्या देवकाट्या उभारल्या होत्या। त्यावेळी संपूर्ण मंदिराला बाहेरून मंदिराचा कळस ते सभा मंडप अशी विद्युत रोषणाई केली होती। ही विद्युत रोषणाई सर्वांचे लक्ष वेधून घेत होती। वाशी या गावी रूप घेऊन अवतीर्ण झालेल्या आई जगदंबेला श्री आई जगदंबा वर्सुआई या नावाने ओळखतात। सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र भूषण आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार विजेते पत्रकार श्री कैलासराजे निर्मला कमलाकर घरत वाशी गावची ग्रामदेवता जागृत देवस्थान आई भवानी जगदंबा वर्सुआईचे माऊलींचे पालखीचे मनभावे दर्शन घेतले। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। यावेळी वाशी गावात पेण तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा भरली होती। मोठमोठे आकाश पाळणे, मिठाई, खेळणी, खाद्यपदार्थ, थंड पेय, सर्व प्रकारच्या वस्तूंची दुकानं रस्त्यांच्या दुतर्फा भरली होती। यात्रेत येणाऱ्या भाविकांनी दुचाकी आणि 4 चाकी वाहने पार्किंगसाठी 1 ते 2 किलोमीटर अंतरावर व्यवस्था करण्यात आली होती। वाशी ग्रामस्थ स्वयंसेवक गाड्यांना पार्किंगसाठी मार्गदर्शन करत होते। सोबत पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। हजारोंच्या संख्येने भाविक भक्त या यात्रेत सहभागी झाले होते। काही भक्तगण नवस फेडण्यासाठी येत होते। सर्वत्र भाविक भक्तांचा महासागर ओसंडून वाहत होता। सर्व वातावरण भक्तिमय झाले होते। स्टार वन न्यूज वर्तमान प्रतिनिधी कीर्ती नाईक नवरे। ग्रामस्थांमध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आणि ढोलकाठी उभारताना आपण या ठिकाणी क्षणचित्र आपण पाहू शकता आहे। मनाच्या ढोलकाठी या ठिकाणी उभारल्या जात आहे। ग्रामदेवता आई वज्रादेवी यांचा जो पालखी सोहळा आणि उत्सव या ठिकाणी उंबर्डे गावात पेण तालुक्यातील उंबर्डे गावात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। आणि याचे आपण क्षणचित्र पाहू शकता। ही अशी भव्य कमान आणि समोरच एक मंदिराचा उंच कळस आणि मंदिरावर झलकणारा फडकणारा हा भगवा ध्वज आणि या ठिकाणी आलेली आईची पालखीची क्षणचित्र आपण पाहू शकता। या ठिकाणी समोरच पालखीचं असे सुंदर दृश्य आपण या ठिकाणी पाहू शकताय। अतिशय हे मंदिर असून या मंदिराला प्राचीन इतिहास आहे। ज्या वेळेला पेशव्यांनी वसईची मोहीम केली त्या वसईच्या मोहिमेच्या वेळेला चिमाजी अप्पा यांनी त्या वेळेला तिकडे देखील वज्रेश्वरी मातेचं मंदिर बांधलं आणि आपल्या गावी एक मंदिर असावं म्हणून त्याची स्मृती म्हणून पेशव्यांनी या ठिकाणी उंबर्डे गावात मंदिर बांधलेलं आहे। आणि त्यावेळेला देवीच्या दिवाबत्तीची सोय केल्याचा उल्लेख पेशवे दप्तरी आहे। आणि हे मंदिर पूर्वाभिमुख असून या मंदिराला प्राचीन असा इतिहास आहे। मंदिराच्या पूर्व बाजूस ढोलकाठ्या या ठिकाणी थोड्याच वेळात या ठिकाणी मानाच्या ढोलकाठ्या उभारल्या जातात पालखी आल्यानंतर। आणि समोरच एक दीपमाल आहे आणि दीपमालाच्या बाजूला समोरच ज्या वेळेला नवरात्र मध्ये हवन आणि होम
एक हवनकुंड आहे. त्याच्यानंतर तुळशी वृंदावन, दगडी पायाचे तुळशी वृंदावन आहे, हे आपण पाहणारच आहोत. उंबरडे गावचं हे ग्रामदेवता, भक्तांच्या हाकेला धावणारी ही ग्रामदेवता असून अनेक चाकरमानी बाहेरगावून यात्रेसाठी येत असतात आणि आपले नवस फेडत या ठिकाणी असतात आणि प्रत्येक वेळी भक्तांच्या मनोरथ पूर्ण करणारी अशी उंबरडे गावची ग्रामदेवता म्हणून आई वज्राई देवीचा या ठिकाणी प्रत्येकाला चांगला अनुभव आलेला आहे. धन्यवाद. कैलासराजे घरात, स्टार न्यूज नेटवर्क, उंबरडे पेठ. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.